ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हेची सर्व हर गळा
Thank you.
कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया करण उद्धरावे जन जड जीवा वाढवाय सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया करण उद्धरावे जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी साधू जन अवतार तुम्हा धराया करण उद्धरावे जन जड जीवा विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्ते शारदा देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्नं भव सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय नाथो मुनिन्दे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमः
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रतीक प्रदेश विदींद्रादिदेवेश दास्तूर्यमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा यत्र यत्र स्थिता राधे राधे वाराध्यते मया कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र तुम्ही संत माये बापू कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धरया कर्ण उद्धरावे जन जड जीवा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा संपूर्ण महाराष्ट्राचे असणारे लाडके दैवत ज्यांच्यामुळे आज हिंदू लोक इथे आहेत तसे असणारे ज्यांचा जन्म शिवनेरीवर झाला असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे आद्य गुरु धर्मगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा तुम्हाला रुचेल बचेल असा संतांची महती सांगणारा अभंग आज कीर्तन रूपी सेवेला घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय संतांची महती सांगत असताना ते म्हणतात हे संत मायबाप एवढे कृपावंत आहेत की आपण त्यांची कीर्ती वाढवू शकत नाही तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू ते या सृष्टीवर अवताराला आले तर का आले तर आपल्यासारख्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते जन्माला ते अवताराला आले अवतार तुम्हा आधार कारण उद्धरावे जड जीवा आणि या असणाऱ्या जगतामध्ये भक्ती वाढवण्यासाठी भक्तिभाव धर्म वाढवण्यासाठी ते त्यांच्या कुळातच जे विठ्ठलाचं नामस्मरण आहे जे देवाचं नामस्मरण आहे ते सदैव घेतात
वाढवाय सुख भक्ती भाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाचे तुकोबारा शेवटच्या चरणात सांगतात, ज्याप्रमाणे चंदन स्वतः शिजून दुसऱ्याला सुगंध देतं त्याचप्रमाणे संत स्वतः शिजून स्वतःचं जीवन खर्च करून इतरांच्या आत्मकल्याणाचा उद्धाराचा मार्ग शोधतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जना. हा त्याला भंगाचा भाव अर्थ म्हणजे सरळ 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 अर्थ. विठ्ठल विठ्ठल यथामती यथा अवकाश. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचा अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, अनेक वर्षांपासून सुरू असणारा आपल्या संस्थेतील कार्तिक एकादशी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या दुसऱ्या दिवसाची दुपारच्या सत्रातील कीर्तन सेवा हरिभक्त पारायण गुरुवर्य सचिन महाराज जाधव तसेच हरिभक्त पारायण गुरुवर्य पल्लवीताई जाधव यांनी माझ्याकडे दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्यांच्या चरणावर नतमस्तक ठेवून माऊलींच्या चरणावर नतमस्तक ठेवते, तसेच माझ्या आई वडील यांच्या चरणावर नतमस्तक ठेवून तुम्हा सर्वांना अभिवादन करून गायक वादक विनेकरी टाळकरी आणि हे सुंदर असे दोन चोपदार या सर्वांना अभिवादन करून माझ्या कीर्तन विषयाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल संत कसे असावेत? कोणी भगवे कपडे घातले, गळ्यात माळा घातल्या म्हणून कोणी संत होतं का? तर नाही. कोणी भगवे कपडे घातले, माळा घातल्या म्हणून कोणी संत होत नाही. संत कसे असावेत? तर मग मुक्ताबाईंनी ताटिया प्रकरणात सुंदर उदाहरण दिलं आहे. विठ्ठल 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 संत तोची राना जगी दया क्षमा जाची असे संत असतात. संत हे वृक्षाप्रमाणे असतात. ज्याप्रमाणे आपण वृक्षाला काही करा, तोडा झोडा मारा शिव्या द्या त्याचं कौतुक करा, त्याला काही फरक पडतं का हो? तर नाही. त्याचप्रमाणे संतांचंही आहे. संतांना काहीही बोला, त्यांना वाईट बोला चांगलं बोला, कौतुक करा त्यांच्याबद्दल वाईट बोला, तरी त्यांना काही त्याचा फरक पडतो का? तर नाही. शेवटी ते स्वतः शिजून आपल्या उद्धारासाठी झिजतातच. विठ्ठल 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 संत कसे असतात तर तुम्हाला जवळच एक उदाहरण देते. भजन करा. विठ्ठल 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 आज आपण ज्यांच्या भूमीमध्ये राहतो ते श्री संत ज्ञानोबा आहे. त्यांना लोकांनी किती त्रास दिला हो. जेव्हा त्यांचे आई वडील त्यांना सोडून गेले त्याच्यानंतर लोकांनी त्यांना किती त्रास दिला, तरी ज्ञानोबा यांनी ते सर्व डोक्यात न धरता आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ ग्रंथ लिहिला, सांगदेव 65 लिहिली आणि अमृतानुभव इतके 4 ग्रंथ लिहिले. विठ्ठल 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 त्यांनी याचा विचार केला का या लोकांनी आपल्याला किती त्रास दिला, आपण यांच्यासाठी का करावं? तसा त्यांनी विचार केला का? तर नाही. ते तर भगवंता अवतारी होते ना. विठ्ठल 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 असे संत असतात. स्वतः उद्धारून जगत उद्धाराकरिता झिजतात. विठ्ठल विठ्ठल असे
साधू संत मायबाप कृपावंत आहेत, परंतु संतांना मायबापांची उपमा का दिली हो? तर आपले आई वडील कसे असतात ते आपल्याला माहितीच आहे. पहा, या जगात काहींना आई वडिलांचं महत्त्वच माहीत नाही हो. पण तुम्ही म्हणाल कसं? तर त्यांना आई वडिलांचं महत्त्व जर माहिती असतं तर या जगात वृद्धाश्रम नावाची कोणती संस्था नसती. विठ्ठल 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 आई वडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलं. आई वडिलांना जपा. या जगात ज्याच्या आईच्या गालावरती हसू आणि वडिलांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे ना, तो जगातील सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात सुशिक्षित माणूस. विठ्ठल 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 या आईने आपल्याला खूप संस्कार दिले, आपल्याला खूप जीव लावलं. त्या आईचा उपकार आपण एक जन्म काय 7 जन्मही पूर्ण करू शकत नाही. मग त्या आईसाठी म्हणतात, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर या आईसारखी मूर्ती आणि या आईसारखी मूर्ती या जगात कुठेच नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. परंतु आई पहा, आपल्याला जर कुठे मंदिरात किंवा फिरायला घेऊन गेली तर आई कडेवर घेऊन म्हणते, बाळा जेवढं मला दिसतंय ना तेवढं जग तूही पहा. परंतु बाबा आपल्याला खांद्यावरती उचलून घेतात आणि म्हणतात, जेवढं बाळा मला दिसतंय ना त्याच्याही पुढचं जग तू पाहावं. विठ्ठल विठ्ठल जे आपण देवाकडे मागू ना ते आपल्याला मिळत नाही असं नाही, परंतु ते मिळायला थोडं उशीर लागतो. परंतु जे वडिलांकडे मागून आपण ते लवकर भेटल्याशिवाय आपल्याला राहत नाही. असे आपले वडील आहेत. अहो, आई जर दिव्याची ज्योत असेल ना तर त्या घराला त्या परिवाराला उजेड मिळावा म्हणून झटके सहन करणारा तो म्हणजे आपला बाप असतो, ते म्हणजे आपले वडील असतात. विठ्ठल विठ्ठल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी खूप काही केलं. मग त्यांच्यासाठी एक गाणं आहे पहा. बाप स्वाभिमानी बाना, बाप कन खर कना, त्याचा काळ जात सुगाला जाळूची संवेदना, जागतो म्हणून
स्वतःचा विचार करतात का? तर नाही, आपल्या मुलांचा विचार करतात. त्याचप्रमाणे हे साधू संत स्वतःचा विचार न करता जगत उद्धाराचा विचार करतात. विठ्ठला 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 म्हणून या साधू संतांना माई बापांची म्हणजे आई वडिलांची उपमा दिली. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत असे साधू संत मायबाप आहेत. मग त्यांनी आजपर्यंत कोणकोणते अवतार घेतले हो? तर ते तर देवाचे अवतार आहेत, परंतु त्यांनी आजपर्यंत कोणकोणते अवतार घेतले आपण ऐकू. सदाशिवाचा अवतार, Bye.
संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, तसेच संत तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत गोरोबा कुंभार असे अनेक अवतार घेतले. विठ्ठल विठ्ठल का घेतले तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी हे अवतार घेतले. तेच मग महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. अवतार तुम्हा धाराया कारण जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ते संत अवताराला आले. मग विठ्ठल 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 मग हे संत स्वतःचा उद्धार करण्यासाठी म्हणजे आपला उद्धार करून देण्यासाठी आपल्याला काय सांगतात तर तुम्ही भक्ती करा. तुमची जी भक्ती आहे ती वाढवा. तुमच्या कुळात जी भक्ती करतात ती भक्ती तुम्ही अजून वाढवा. वाढवया सुख भक्ती भाव धर्म आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. आपला तो कोणताही एकच देव करून घ्यावा. मग भक्ती संतांनी केली. संतांनी भक्ती कशी केली तर त्यातील एक उदाहरण देते. संत मीराबाईंनी भक्ती केली ती श्रीकृष्णाची केली. शबरी मातेने भक्ती केली ती श्रीरामांची केली. शबरी मातेला त्यांच्या गुरुंनी सांगितलं होतं की तू श्रीराम प्रभूंची भक्ती कर, पूजा कर, ते तू नक्कीच एक दिवस तुला भेट देतील. मग त्याचप्रमाणे संतांच्या पायावरती विश्वास ठेवून तिने गुरूंच्या चरणावरती विश्वास ठेवून ती रोज सकाळी लवकर उठायची, स्वतःचा आवरून मग घर वगैरे झाडायची, साफसफाई करायची आणि श्रीराम प्रभूंची वाट बघत बसायची. त्यांच्यासाठी फळे वगैरे आणून ठेवायची, त्यांचं नामस्मरण करत बसायची. असं तिचा दिनक्रम होता. तसं करता करता शबरी माता विठ्ठल 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 असं त्यांचा रोजचा दिनक्रम होता. एक दिवस श्रीराम प्रभू स्वतः शबरी मातेची भक्ती पाहून तिथे शबरी मातेच्या झोपडीमध्ये आले. मग शबरी मातेला काय करावं काही सुचत नव्हतं. मग ती म्हणते पहा, मेरी चौघट पे चल के आज चारों धाम आए,
सतत इथे आले, मग अशी भक्ती करावी. मग भक्तीत आपण नाम घेतलं पाहिजे. पण नामाचं महत्त्व असं आहे की ते आजपर्यंत कोणालाही कळलं नाही, ते साक्षात स्वतः देवांनाही कळलं नाही. असे नाम आहे. नाम तारक हे तोर नामे तारल्या परम. नामाने खूप काही काही तारले आहे. विठ्ठला विठ्ठला मग आता मी तुम्हाला एवढं भक्तीबद्दल सांगितलं. तुम्हाला जर एवढं सांगून जर कळलं नसेल तर शेवटी हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. भक्ती केले स्वतःचा उद्धार निश्चित होतो. विठ्ठला विठ्ठला मग असे साधू संत आहेत स्वतः शिजून इतरांच्या आत्मकल्याणाचा मार्ग शोधतात. ज्याप्रमाणे चंदन स्वतः शिजून इतरांना सुगंध देतात त्याचप्रमाणे साधू संत आहेत. तेच मग श्री संत तुकोबा यांनी शेवटच्या चरणात सांगितलं. हे तुका म्हणे
या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकून वाईट बोलून गेले असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. जे काही बरोबर असेल ती गुरुवर्यांची कृपा. झालेली सेवा सर्वांची चरणी समर्पित करते. तसेच गायक वादक विनेकरी टाळकरी चौकदारांची चरणी समर्पित करते. तसेच आपले गुरुवारी हरिभक्तपारायण भागवताचार्य श्री सचिन महाराज जाधव यांनी आजची दुसऱ्याची द्वितीय सत्रातली सेवा माझ्याकडे दिली. मी त्याबद्दल महाराजांचे मनापासून आभार मानते. तसेच कॅमेरामॅन हरिभक्तपारायण अभंग महाराज जाधव यांचे मनापासून आभार मानते. तसेच मृदुंगाचार्य विशाल महाराज वारगडे, गायनाचार्य कार्तिकीताई कहाणे, अक्षरताई वाकडे यांचे मनापासून आभार मानते. तसेच पेटी वाजवण्यासाठी बसलेल्या हरिभक्तपारायण भागवताई पवार यांचे मनापासून आभार मानते. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून माझ्या वडिला विश्रांती देते. Mubarak